आपण या लेक्चरमध्ये पंचवार्षिक योजनांची पार्श्वभूमी पाहणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे पंचवार्षिक योजना अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आपल्या सिलेबसचा पॉईंट आहे पंचवार्षिक योजना. पण आता पंचवार्षिक योजनाचा हा टॉपिक आहे, हा आपल्याला महत्त्वपूर्ण तर आहेच, पण त्यासोबतच आपल्याला आता नव्याने आलेला एक नियोजनाचा एक इन्स्टिट्यूशन्स ते म्हणजे आपल्याला नीती आयोग आपल्याला माहिती आहे. तर नीती आयोगाची स्थापना आपल्याला माहिती आहे की 1 जानेवारी 2015 रोजी झालेली आहे. तर त्याच्या पूर्वीपर्यंत आपल्याकडे पंचवार्षिक योजनांचा योजना आयोग होता, नियोजन आयोग म्हणतो आपण त्याला. तर या नियोजन आयोगाच्या संदर्भामध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर या नियोजन आयोगाची जी सुरुवात आहे किंवा त्याची जी पार्श्वभूमी आहे ते काय आहे ते आपण या लेक्चरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. त्यासोबतच याचे प्रकार काय असतील नियोजनाचे हे आपल्याला पाहता येईल. त्यानंतर मग भारतामध्ये याची सुरुवात कशी झाली, त्याची पार्श्वभूमी काय आहे ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण सुरुवात करूया. आता जगामध्ये याची सुरुवात कशी झाली पंचवार्षिक योजनांची किंवा नियोजन कशा पद्धतीनं करणं सुरुवात झालेली आहे हे आपण यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. तर नमस्कार मित्रांनो, यशोदीप आय एस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण सुरुवात करूया आपल्या पंचवार्षिक योजनांच्या टॉपिकला. आता आपल्याला जर पंचवार्षिक योजनांची पार्श्वभूमी पाहायची आहे तर याच्या अगोदर आपल्याला जगामध्ये कुठे सुरुवात झाली अगोदर पाहावं लागेल. तर जगामध्ये आपण सुरुवातीला यामध्ये प्रकर्षाने नाव घ्यायला लागेल ते म्हणजे USSR म्हणजेच रशिया. USSR म्हणजेच रशिया, जो तत्कालीन सोव्हिएत रशिया होता. तो सोव्हिएत रशियाच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. USSR या रशियाला पूर्वी USSR असं म्हटलं जायचं. तर आता हे पाहण्यापूर्वी आपल्याला अगोदर एक आपला मॅप बघून घ्यावा लागेल की मॅपवरून आपल्याला आणखी थोडंफार गोष्टी क्लिअर होतील. रशिया साधारण 1917च्या अगोदर या रशियामध्ये झारची सत्ता होती. झार एक राजा होता आणि या झारची सत्ता या रशियामध्ये होती. आता हा झार जो आहे हा थोडा जुलमी राजा वगैरे होता. त्याच्यामुळे जुलमी राजा असतो त्या ठिकाणी जनता काही उद्रेक करत असते आणि त्या ठिकाणी क्रांती करून आपली सत्ता प्रस्थापित करत असते. तसंच प्रकारे ज्या ठिकाणी जुलूम किंवा अन्याय वगैरे होत असतात त्या ठिकाणी जनता आपले अधिकार मागत असते जास्त. ते तशाच प्रतीने आपल्याला ब्रिटनमध्ये पण माहिती आहे. ब्रिटनमध्ये राजेशाही होती, पण राजेशाहीला तिथेच लोकांनी त्याचा जो काही अमानुष जे काही त्याचे अधिकार असतील ते अधिकार कमी करून त्या ठिकाणी जनतेने आपले अधिकार प्रस्थापित केले आणि लोकशाही प्रस्थापित केली. राजेशाही लोकशाही त्या ठिकाणी होती आणि प्रजेचं राज्य नाही पण प्रजासत्ताक नाही पण राजेशाही लोकशाही त्या ठिकाणी ब्रिटनमध्ये पाहायला भेटते आपल्याला. तर तशाच रीतीने आपल्याला USA मध्ये असं पाहायला भेटलं की डायरेक्ट राजालाच काढून टाकलं त्यांनी. आता राजा नकोच, रिपब्लिक असणार, सगळं रिपब्लिक असणार आणि त्यातल्या त्यात जनतेचं सगळं काही असेल. मग या ठिकाणी काय झालं की समाजवाद हा एक प्रकार होता जो फ्रान्समध्ये आपल्याला पाहायला भेटला. सुरुवातीला फ्रेंच रिव्हॉल्युशनच्या वेळेस आपल्याला समाजवाद पाहायला भेटतो, तिथून समाजवादाचा उगम झालेला दिसतो. पण नंतरच्या काळामध्ये आपल्याला मार्क्स वगैरे आलेले दिसतात. कार्ल मार्क्स यांनी या समाजवादावरती आणखी संशोधन केलं आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यालाच एक सायंटिफिक रूप बनवलं त्यालाच आपण साम्यवाद असं म्हणतो. तर या साम्यवादाचं नंतर पहिला प्रयोग जो आहे मार्क्सच्या साम्यवादाचा, हा पहिला प्रयोग आपल्याला रशियामध्ये होताना दिसतो. मग रशियामध्ये तशा प्रकारे झारच्या विरोधामध्ये क्रांती केली तिथल्या लोकांनी. त्यामध्ये महत्त्वाचे 2 लोक होते. ते 2 लोक म्हणजे एक लेनिन आणि दुसरे म्हणजे स्टॅलिन. या 2 लोकांनी महत्त्वपूर्ण अशी क्रांती केली त्या ठिकाणी रशियामध्ये. तर मग ह्या रशियात काय झालं की समाजवाद साम्यवाद प्रस्थापित झाला. मग साम्यवादामध्ये सगळे काही देश त्या सगळ्या लोकांना आवडायला लागले साम्यवाद. का तर आता यामध्ये एक फिलॉसॉफी होती, एक तत्वज्ञान होतं. ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की भांडवलशाही. आपल्याला माहिती आहे की भांडवलशाही एक तत्वज्ञान आपल्या इकडे पाहायला भेटतं. भांडवलशाही आपल्या इथे जगामध्ये अस्तित्वात होती. भांडवलशाही. आता या भांडवलशाहीचं तत्व काय असतं की सर्व काही खाजगी लोकांचं असतं, खाजगी लोकांचं. आणि खाजगी लोकांचं असते तर यांचं प्रवृत्ती कशी असते, शोषणाची प्रवृत्ती असते. आता ही शोषणाची प्रवृत्ती का असते, कारण की प्रॉफिट ओरिएंटेड असतं, नफा, यांना नफा पाहिजे असतो. मग या नफ्यासाठी हे शोषण करत असतात, मग हे शोषण कुठे करतात तर मग या लोकांच्या ज्या काही कंपन्या असतात, या कंपन्यांमध्ये हे लोक जे कामगार असतात, या कामगारांचे शोषण करत असतात. मग हे शोषण करत असताना बऱ्याच गोष्टी अमानवी गोष्टी घडत असतात. त्यांना मानवी वागणूक मिळत नाही
जबरदस्त काम करून घेतलं जातं, भयंकर काम करून घेतलं तर दिवस रात्र काम, त्याला वेळ नसतो, काळ नसतो. मग अशातच याला प्रतिक्रिया म्हणूनच आपल्याकडे काय तयार झालेला दिसतो नंतर, समाजवाद तयार झालेला दिसतो. मग या समाजवादाचं रूप, हे समाजवाद जे आहे हे थोडं कसं होतं की शिथिल होतं थोडं, की नाही मग खाजगी जरी असेल, खाजगीला परवानगी असेल त्याच्यामध्ये, पण सरकारने सुद्धा काही कर्तव्य असावं. समाजवादात म्हणजे काय, तर समाजाचं कल्याण करणं याच्यामध्ये असतं, पण याच्यामध्ये पाहिजे तेवढं कल्याण करता येत नाही असं वाटत होतं बऱ्याच जणांना. मग एक मार्क्स नावाचा माणूस आला, कार्ल मार्क्सने एक साम्यवाद तयार केला. साम्यवाद, या साम्यवादामध्ये काय ठरलं की जे काही असेल मालकी, ह्या कंपन्या ज्या असतील, या कंपन्या या आता ह्या खाजगी लोकांच्या असणार नाही, तर त्या कंपन्या कुणाच्या राहतील, सरकारच्या राहतील, म्हणजे जनतेच्या राहतील. सरकार, जे लोकनियुक्त सरकार असेल, सरकार म्हणजेच काय, तर जनता, म्हणजे जनतेच्या मालकीच्या असतील या कंपन्या, असे या ठिकाणी या मार्क्सने म्हणजे वर्ग संघर्ष त्यांनी संपून टाकला गेला पाहिजे, की वर्ग राहता कामा नये. याच्यामध्ये श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग असे दोन वर्ग आपल्याला पाहायला भेटत होते. मग तसंच त्याचं रूप आपल्याला भारतामध्ये तर चातुर्वर्ण व्यवस्था दिसत होती, 4 वर्ग दिसत होते, तर अशी वर्ण व्यवस्था दिसत होती आपल्या इथे. तर त्याचंच रूप इकडे जास्त प्रमाणात होतं. पण जगामध्ये जे आहे तर 2 वर्ग होते, एक श्रीमंत आणि गरीब. या गरीब आणि श्रीमंत वर्ग राहताच कामा नये, ते सर्व समान राहिले पाहिजे. एक बिस्किट जर असेल तर ते बिस्किट 5 लोक असतील तर त्याचे 5 तुकडे केले पाहिजे त्या बिस्किटचे. अशा प्रकारचं तत्व या साम्यवादामध्ये आहे. मग कंपनी आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला भेटते, अंबानींची कंपनी, जिओ कंपनी किंवा टाटा कंपनी दिसत असेल, टीज दिसत असेल, या सगळ्या कंपन्या ज्या आहेत या कंपन्या आता एका व्यक्तीच्या मालकाच्या नाही राहणार, याच्यात ह्या सगळ्या जनतेच्या राहतील आणि तिथे काम करणारे लोक सगळे जनतेचे राहतील आणि तिथे नियंत्रण कोणाचं राहील, तर सरकारचं नियंत्रण राहील. सरकार ठरवेल कुणाला, क्षमतेनुसार, त्याच्या क्षमतेनुसार काम आणि गरजेनुसार उत्पन्न. गरजेनुसारच भेटेल त्याला पैसा, जास्तचा पैसा मिळणार नाही. मग आपल्याकडे दिसते श्रीमंत आणि गरिबीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतं. विषमतेची दरी म्हणतो आपण, विषमतेची दरी निर्माण झाली, तर हे विषमतेची दरी कमी करण्याचं काम हा साम्यवाद करत असतो. मग आता साम्यवाद जो आहे हा पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल असतो. हा साम्यवाद राजकीय आणि याला आपण हा कसा असतो, पॉलिटिकल असतो आणि इकॉनॉमिकल असतो साम्यवाद. आणि समाजवाद जो असतो ना हा सोशलिस्ट असतो, समाजशास्त्रीय असतो किंवा सामाजिक असतो, आणि एक असतो सामाजिक आणि याच्यासोबत इकॉनॉमिकल. हा याच्यातला मोठा फरक आपल्याला पाहायला भेटेल. हे समाजवाद सामाजिक आणि आर्थिकरित्या सक्षम करण्याचा प्रयत्न करतो, पण हे साम्यवाद जे आहे हे दोन्ही सिस्टीम हातात घेते, एक पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल. सोशलचं वगैरे त्यांना पण ते इन्क्लुडेड असतं त्याच्यामध्ये. जर पॉलिटिकल सिस्टीम हातात असली तर सोशल ऑटोमॅटिकली कुठेतरी समानता निर्माण होईल असं या साम्यवादामध्ये वाटतं, कारण की ते सगळं काही उत्पादनाची साधनं ही सगळी आपल्या हातात घेतात ते. आणि अशाच रीतीने आपल्याला माहिती आहे इतिहास वगैरे जो आहे ना या अप्रोचनी जास्त लिहिला गेलेला असतो आपल्या भारतामध्ये. इतिहास साम्यवादी दृष्टिकोनातून कोणतीही काही गोष्ट घडत असेल तर ती याच अप्रोचनी घडते असं सगळ्यांना वाटत असतं. मग ही एक आपली पार्श्वभूमी झाली साम्यवादाची. मग असा प्रकारचा साम्यवाद जो आहे हा आपल्याला रशियामध्ये पाहायला भेटतो. रशियामध्ये USSR आलं, लेनिन आणि मग या ठिकाणी लेनिन USSR. मग या USSR मध्ये आपल्याला पाहायला भेटतं जगातले एक आपण मॅप बघून घेऊ. एकदा मॅप राहिला आपला बघायचा. एकदा मॅप बघितला म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. आता या USSR मध्ये ना इथले जे सगळे देश आहेत साधारण बेलारूस, याला बेलारुसिया म्हटलं जायचं पूर्वी, बेलारुसिया हे वगैरे, युक्रेन जे आत्ताचं संघर्ष युद्ध चाललेलं आहे हे सगळे यांच्यासोबत होते रशियासोबत, कारण की चांगलं वाटत होतं सगळ्यांना जगामध्ये. हे सगळं चांगलं वाटतं, चांगलं आहे सगळं, कोणी श्रीमंत नसणार, सगळे सारखे असणार, कोणालाही चुकीची वागणूक मिळणार नाही, सगळे मालक असणार, कोणी इथं एक व्यक्ती मालक नसणार, सगळे लोक सारखं असणार असं सगळ्यांना वाटत होतं. मग सगळे लोक घ्यायला लागले रशियाचा समाजवाद, साम्यवाद रशियाचा जो यांनी प्रस्थापित केला, आणि चांगलंही वाटत होतं तोपर्यंत. भांडवलशाहीमध्ये काय होतं, खूप सारं शोषण होत होतं. मग हे सगळं चांगलं पाहायला भेटत होतं. इथे दिसतं आपल्याला बेलारूस, युक्रेन वगैरे, त्यानंतर इथे दिसतो आपल्याला हा तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान वगैरे, त्यानंतर इथे दिसेल आपल्याला अझरबैजान वगैरे. हा अझरबैजान वगैरे हा रशियासोबतच होता.
मग इतकं चांगलं या लोकांना वाटायला लागलं. मग इकडे सगळं आपल्याला पाहायला भेटतं. हे तजाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान वगैरे अफगाणिस्तानपर्यंत पसरलेलं होतं समाजवाद्याचा, रशियाचा, USSR अरब जे म्हणतो आपण याला, हे सगळं यांनी घेतलेलं होतं या देशांनी. कझाकस्तान इतका मोठा देश होता हा. मग आता एवढं सगळं म्हटल्यावर आपल्या भारतापर्यंत येऊन तर पोहोचणारच, हे सगळं भारताजवळ आलेच आहे. आणि त्यातल्या त्यात इथं चीन, नंतरच्या काळात चीनही दिसतो आपल्या. चीन तर आजही आपल्याला तो साम्यवादीचा, पॉलिटिकली कम्युनिस्टच आहे तो, तिथे एकच पक्ष आहे. मग यांनी सगळ्यांनी स्वीकारलेलं दिसतं हे आपल्याला. हे मग ही ते मग आता एवढा आपल्या सगळ्या लागलेला आशिया खंडामध्येच हे सगळं चाललेलं, मग भारतावरती प्रभाव पडणारच्या गोष्टीचा. मग नंतरच्या काळामध्ये आपल्याला तेच दिसतं. आपल्याला पंचवटी योजनांचं आपण या ठिकाणी पार्श्वभूमी पाहतोय आणि ती पार्श्वभूमी आपल्याला याच्यामध्ये सापडते आहे. आपण इथेच आहे, जिओग्राफिकल लोकेशन यासाठी आपल्याला फार महत्त्वाचं आहे. मग हा प्रभाव आपल्यावरती भारतावरती पडणार. मग नेहरू वगैरे हे लोक सगळे समाजवाद्यांनी प्रभावित झालेले लोक आहेत, सुभाषचंद्र बोस वगैरे. मग त्याचं आपण पुढच्या काळ याच्यामध्ये पाहणार आहे. मग आता या ठिकाणी दिसतं आपल्याला हे आहेत स्टॅलिन. आणि स्टॅलिन हे या पंचवर्षी योजनांचे आपल्याला यांना जनक म्हटलं तरी चालेल, कारण की सुरुवातच त्यांनी याची केलेली आहे. म्हणून मी सुरुवातीला यांचा फोटो पार्श्वभूमीमध्ये त्यांचा फोटो टाकलेला. आता बघूया आपण एक एक करून. USSR रशिया. आता या रशियामध्ये काय होतं की ते झारची सत्ता होती. झारची सत्ता होती कधीपर्यंत? 1917च्या पूर्वी झारची सत्ता होती या ठिकाणी. पण यासोबतच काय आहे की या ठिकाणी आपल्याला दिसेल की मग ही क्रांतीची गरज का पडली? क्रांती काय एकाएकी झाली काय रशियामधली? रशियामध्ये क्रांती झाली साधारण 1917 मध्ये क्रांती झाली. आणि याची सुरुवात अगोदर आपल्याला 1905 मध्ये वगैरे दिसून येतं. रशियामध्ये ते चाललेलंच होतं सगळं. पण हे जे असतं ना, जसं आपल्या इथे भारतामध्ये 1857चा उठाव वगैरे झाला, तर 1857चा उठाव काही एकाएकी झालेला नव्हता. त्याच्यामध्ये बरेच कारण होते, सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल सगळे कारण होते. तसेच या रशियामध्ये सुद्धा बरेच कारण होते. पण याच्यामध्ये महत्त्वाचं कारण भेटलं ते म्हणजे दोन कारण. मी तुम्हाला दोन कारण म्हणजे याच्यामध्ये की याच्यामध्ये युद्ध पाहायला भेटतं. युद्ध, ह्या युद्धाचं प्रमुख कारण आहे या ठिकाणी. युद्धामध्ये काय झालं की बरीच वित्त हानी झाली आणि सोबतच आर्थिक हानी झाली. आता ह्या दोन्ही गोष्टींनी जर एवढी हानी होत असेल या युद्धामध्ये, मग हा राजाने, हा जो झार होता, ह्या झारनी पहिल्या वर्ल्ड वॉरमध्ये, फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये सहभाग घेतलेला होता. आणि या फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये इतकी सगळी हानी या ठिकाणी पाहायला भेटत होती. मग लोक मरत होते, पैसा खर्च होत होता, खायला अन्न नव्हतं एकीकडे. एवढं सगळं होत असेल तर कोणती जनता थांबेल त्या ठिकाणी? युद्धाला जास्त दिवस लोक सहन करत नाही. का सहन करत नाही? कारण की आर्थिकरित्या त्यांचं शोषण होत असतं आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या अडचणीत आलेल्या असतात, संकटात सापडलेले असतात. सरकारचं लक्ष नसतं लोकांकडे, लोकांना काय पाहिजे काय नाही पाहिजे. मग त्याचं रूपांतर कुठे ना कुठे एखाद्या संघर्षामध्ये होईलच, एखाद्या क्रांतीमध्ये होईलच. तर मग झालं रशियामध्ये 1917 मध्ये क्रांतीमध्ये ते रूपांतर झालं. मग या ठिकाणी दोन लोक आले, एक म्हणजे लेनिन आणि दुसरे स्टॅलिन. या ठिकाणी दोघं लोक पाहायला भेटतात. लेनिन आहेत आणि स्टॅलिन आहेत. मिशीवाले स्टॅलिन आहेत आणि हे टकले जे दिसत आहेत हे आहेत लेनिन. तर यांनी या ठिकाणी क्रांती केली अशा प्रकारे. याला बोल्शेविक क्रांती असं म्हणतात. बोल्शेविक क्रांती त्यांनी या ठिकाणी केली. कम्युनिस्ट बोल्शेविक सत्ता आली त्या ठिकाणी. कम्युनिस्ट बोल्शेविक सत्ता या ठिकाणी प्रस्थापित झाली. ती झाली 1917 ला. 1917 साली. मग आता एक आपल्याला माहिती आहे की जगामध्ये युद्ध जे आहे, फर्स्ट वर्ल्ड वॉर जो आहे, हा सुरुवात झाली होती 1914 ला आणि 1914 ते 1918 पर्यंत हे चाललेलं होतं. मग रशियाने सहभाग घेतला होता. हे 14 दिसतं आपल्याला या ठिकाणी. हे युद्ध चाललेलं आहे, फर्स्ट वर्ल्ड वॉर. आणि याच्यामध्ये युद्ध चाललेलं असताना रशियाने क्रांती झाली 1917 मध्ये आणि या युद्धामधूनच यांनी एक वर्ष अगोदरच माघार घेऊन घेतली. या ठिकाणी माघार रशियाने माघार घेऊन घेतली. का माघार घेतली? कारण की या ठिकाणी क्रांती झाली होती. या ठिकाणी
क्रांती झाली होती इतकी मोठी. मग या क्रांतीमध्येच निघून आलं, ही यांनी सत्ता स्थापन केली, कम्युनिस्ट बोल्शेविक सत्ता या ठिकाणी यांनी स्थापन केली. मग आता अशा वेळेसच काय झालं की हे जे लेनिन आहेत, मग आता नव्याने सरकार आलं म्हटल्यावर, इतकं सगळं प्रस्थापित झाल्यावर मग आर्थिकरित्या जे काही डबघाई झालेलं होतं रशिया, हे रशिया USSR जे आहे, USSR हे आर्थिकरित्या कमकुवत झाले होते, आर्थिकरित्या जर हे कमकुवत झाले, मग आता अर्थव्यवस्था आपल्याला पुन्हा रुळावर आणावं लागेल. अर्थव्यवस्था परत रुळावर आणण्यासाठी, व्यवस्थित करण्यासाठी हे जे काही लेनिन आहेत, या लेनिन यांनी 1921 ला लेनिन म्हणजे असं आहे की नेतृत्व मोठं होतं यांच्यापेक्षा, स्टॅलिनपेक्षा नेतृत्व मोठं होतं लेनिनचं. लेनिनच मग सगळे काही पुढचे जसे आपले इथे दिसतात, पंतप्रधान मोदी दिसत असतील आणि या ठिकाणी गृहमंत्री आपले अमित शहा दिसत असतील, तर असे लोक होते की हे मोठे व्यक्ती आणि हे त्याच्यापेक्षा छोटे व्यक्ती नेतृत्वाने. तर मग पहिल्या काळात मग नेतृत्व यांचं असणार लेनिनचं. मग लेनिन पुढे आले, लेनिन यांनी एक पॉलिसी आणली या ठिकाणी, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, NEP. न्यू इकॉनॉमिक पॉलिसी यांनी आणली, ही 1921 ला आणली. 1921 ला न्यू इकॉनॉमिक पॉलिसी कशासाठी आणली, तर ही अर्थव्यवस्था व्यवस्थित करण्यासाठी, परत रुळावर आणण्यासाठी, जे काही कमकुवत झाली होती फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये, तर यांना सगळं व्यवस्थित आणण्यासाठी यांनी न्यू इकॉनॉमिक पॉलिसी आणली. मग नंतरच्या काळामध्ये काय झालं की या लेनिन यांचं 1924 ला निधन झालं. 1924 ला निधन झालं आणि हे सगळी जे सत्ता आहे रशियामधली, USSR मधली जे सत्ता आहे, ही सत्ता गेली कुणाच्या हातात, तर ही सत्ता गेली आपले महत्वाचे व्यक्ती म्हणजे स्टॅलिन. या ठिकाणी दिसतात मिशीवाले भाऊ, ठीक आहे, हे स्टॅलिन यांच्या हातात सत्ता आली. स्टॅलिन यांच्याकडं सत्ता आली. मग स्टॅलिननी काय केलं की एक अर्थव्यवस्था आपण आता रुळावर आणली पाहिजे. आता साहेब तर गेले बाबा, जे लेनिन आहेत हे तर गेलेत, पण आता आपण नव्याने काहीतरी पॉलिसी आणली पाहिजे. मग यांनी पॉलिसी तयार केली, त्यालाच आपण काय म्हणतो, या स्टॅलिन यांनी तयार केली 1928 ला या न्यू इकॉनॉमिक्स पॉलिसीच्या ऐवजी यांनी नवीन पंचवार्षिक योजना आणल्या. या ठिकाणी पंचवार्षिक योजना आणली आणि सांगितलं की नियोजन जर केलं नाही 10 वर्षासाठी तर नष्ट व्हावं लागेल, असं स्पष्टरित्या सांगितलं. नियोजन करा किंवा नष्ट व्हा असं त्यांनी सांगितलं. जर जगात याच्यामध्ये प्रगती जर करायची असेल रशियाची, यांनी सांगितलं रशियाची जर प्रगती करायची असेल, आर्थिकरित्या जर पुढे न्यायचं असेल रशियाला, तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, तर आपल्याला पंचवार्षिक योजना आणावं लागेल. जर आपण पंचवार्षिक योजना नाही आणल्या, आपण जर नियोजन नाही केलं, तर आपण अमेरिकेसारखं वगैरे आपलं पुन्हा शोषण वाढेल किंवा पुन्हा आपण आर्थिकरित्या रुळावर येणार नाही. मग अशा रीतीने त्यांनी पंचवार्षिक योजना सुरू करायचं ठरवलं आणि सांगितलं की 10 वर्ष जर नाही आणलं तर आपण 10 वर्षात नष्ट होऊ. 10 वर्षात रशियाला नष्ट व्हावं लागेल जर आपण ही पंचवार्षिक योजना नाही आणली तर, असं यांनी स्पष्ट असा एक संकेत दिला त्या ठिकाणी स्टॅलिन यांनी संकेत दिला आणि त्यांनी एक योजना तयार केली, गॉस प्लॅन म्हणतात. गॉस प्लॅन यांनी योजना तयार केली, गॉस प्लॅन आणला यांनी. महत्वपूर्ण होती ही योजना पंचवार्षिक योजनांच्या दृष्टिकोनातून. मग गॉस प्लॅन आणून मग बऱ्याचशा याच्या काय झाला की सकारात्मक परिणाम खूप पाहायला भेटले या गॉस प्लॅनचे. मग स्टॅलिनचा गॉस प्लॅन हा स्टॅलिनचा गॉस प्लॅन आहे. या गॉस प्लॅन यांनी आणला आणि याचे सकारात्मक परिणाम पाहायला भेटले. सकारात्मक परिणाम काय भेटले, त्याच्यामध्ये लोह उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत होती. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाहायला भेटते की उद्योग आणि कृषी महत्वाचे क्षेत्र होते. उद्योग आणि कृषी यामध्ये साधारण 4 पटींनी वाढ झाली. 4 पटींनी वाढ झाली उद्योग आणि कृषी. आता 3 सेक्टर्स आपल्याला माहिती आहे, सर्व्हिस, ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्री.
तर यापैकी महत्त्वाचे सेक्टर्स हे दोन आहेत. ते दोन सेक्टर्स कारण की कृषीमध्ये सर्वात जास्त जनता गुंतलेली असते आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामुळे 4 पटींनी जर याच्यात वाढ होत असेल या नियोजनाने पंचवर्षीय योजनांनी, तर जगामधले लोक का प्रभावित होणार नाही यामुळे. मग आपल्याला नंतरच्या काळात दिसून येतात भारतामध्ये हे करतात स्टॅलिन 1928ला 1928 या सालामध्ये. आणि भारतामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे की पुढच्या काळामध्ये बरेचसे लोक नेहरू, सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास हे लोक समाजवादी सोशलिस्ट विचारसरणीचे लोक तयार होतात भारतामध्ये. हाय काळ यांचा 28चा आहे आणि हे लोक जगामध्ये फिरून येत आहेत, प्रवास करतात. नेहरू फिरून आलेले आहेत रशियाला, पाहिलं त्यांनी सगळं सकारात्मक दिसतंय सगळी वाढ. याच्यामध्ये लोह उत्पादनामध्ये 400 पटींची वाढ झाली होती. लोह उत्पादन यामध्ये 400 पटींनी वाढ झाली होती. जबरदस्त इतके परिणाम पाहायला भेटतात, मग प्रभावित होणारच. मग आपल्या भारतामध्ये सुद्धा लोक प्रभावित झालेले दिसून येतात. अशा प्रकारे घडला आपला हा जगामध्ये पंचवर्षीय योजनांची सुरुवात. मग ही सुरुवात जेव्हा दिसते आपल्याला ते स्टॅलिन यांनी केलेली दिसून येते या ठिकाणी. मग आता पुढच्या काळामध्ये काही महत्त्वाचे तत्ववेत्ते आले. रोजेस्टन रोडान नावाचे व्यक्ती या ठिकाणी आले आहेत. रोजेस्टन रोडान यांनी एक फिलॉसॉफी मांडली बघा. रोजेस्टन रोडान यांनी, यांचं नाव आहे रोजेस्टन रोडान. हे रोजेस्टन रोडान आले आणि यांनी एक फिलॉसॉफी मांडली. यांनी फिलॉसॉफी मांडली 1943ला. बिग पुश नावाची फिलॉसॉफी. बिग पुश नावाची एक फिलॉसॉफी यांनी मांडली. बिग पुश. आता हे बिग पुश म्हणजे काय? हे ऑस्ट्रियन अर्थतज्ञ होते बघा. ऑस्ट्रेलियन नाही, ऑस्ट्रियन कोणते? ऑस्ट्रेलियन अर्थतज्ञ हे होते. जबरदस्त अर्थतज्ञ होते. आता बिग पुश म्हणजे काय? तर बिग पुश म्हणजे मोठ्या गोष्टींना जास्त पुश करणे. मग मोठे उद्योगच आपल्या अर्थव्यवस्थेला पुढे नेऊ शकतात, अशी ही फिलॉसॉफी होती यांची. हे तत्वज्ञान होते यांचं बिग पुश नावाचं. बिग पुश म्हणजेच काय तर मराठीमध्ये मोठा धक्का. मोठा धक्का असा त्याचा अर्थ होतो बिग पुश. मग आता एवढा मोठा हत्तीकायरूपी किंवा एकदम प्रचंड अशी अर्थव्यवस्था आपल्याला पुढे जर न्यायची म्हटलं तर त्याला काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींनी काहीच होणार नाही असं त्यांनी सरळ सांगितलं. छोट्या गोष्टी उपयोगी राहणार नाही. छोटी गोष्ट उपयोगी नाही सरळ सांगितलं यांनी. त्यांनी म्हटलं मोठे उद्योगच आपल्याला स्थापन करावे लागतील आणि हेच उद्योग आपल्याला देशाला बूस्ट करू शकतील असं यांनी सांगितलं. मग याच्यामध्ये एक उदाहरण दिलं गेलं. याच्यामध्ये काय तर विमान जर याला विमानाला उडायचं असेल, उडण्यासाठी हे विमान काय करतं? उडण्यासाठी हे विमान स्वतःला खूप मोठी ताकद खर्च करते. मोठी ताकद विमान खर्च करते आणि तशाच प्रकारे विमान जसं मोठी ताकद खर्च करते आणि वरती उडते तशीच आपली इकॉनॉमी याला मोठी ताकद लावा, तीच म्हणजे उद्योगांची. मोठे उद्योग या ठिकाणी स्थापन करा आणि हेच तुम्हाला वरती घेऊन जातील इकॉनॉमीमध्ये. हे या ठिकाणी यांनी सांगितलं रोजेस्टन रोडान यांनी. मग रोजेस्टन रोडान यांचं जे थिअरी आहे नंतर आपल्या भारतामध्ये दिसून येतं की पहिली पंचवर्षीय योजना जी आपण मांडली त्याच्यामध्ये आपल्याला हेरॉल्ड डोमर हे प्रतिमान पाहायला भेटतं. तर हे प्रतिमान यांच्या बिग पुश प्रतिमानावरतीच आधारित आहे. प्रतिमान हे जे यांचं प्रतिमान आहे बिग पुश, या बिग पुश प्रतिमानाच्या आधारावरती नंतरच्या काळामध्ये हेरॉल्ड डोमर प्रतिमान पाहायला भेटतं. हेरॉल्ड डोमर प्रतिमान यांनी सुद्धा हेच प्रतिमान अशा प्रकारे पुढे पाहायला सुरुवात केलेली दिसते. यांनी मग यांनी सांगितलं की अविकसित देशांना जर पुढे न्यायचं असेल, अविकसित देशांना पुढे जायचं असेल तर यावर एकच त्यांनी इलाज सांगितला, मोठे उद्योग. मग आपल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा याचाच प्रभाव दिसून येतो आणि आहेच. पहिलं प्रतिमान जे आपण हेरॉल्ड डोमर यांचंच प्रतिमान मांडलं आणि याच्यामध्ये यांनी सांगितलं की आता
पुढे जर जायचं तर आपल्याला मोठे उद्योग आणि मग नेहरू जे आहेत तर मोठे उद्योगांनाच प्राधान्य देताना आपल्याला दिसून येतात. आपलं पहिलं धोरण किंवा दुसरी पंचवर्षीय योजनेमध्ये तर अक्षरशः आपण उद्योगांनाच प्राधान्य दिलेलं आहे. पहिली तरी आपली कृषीवरती होती, पण सेकंड वाली तर आपली उद्योगांनाच प्रेरित होती अशा प्रकारे अर्थव्यवस्था. मग आता आपण पुढे बघूया आता आपली भारतीय अर्थव्यवस्था. ही एक लक्षात आलं आपल्याला की रोजेस्टर रोडान यांची फार महत्त्वपूर्ण भूमिका आहे बिग पुश याच्यामध्ये. बिग पुश यांनी प्रतिमान मांडलं आणि त्या आधारावरती हेरॉल्ड डोमर यांनी सुद्धा सांगितलं काय की अविकसित देशांना पुढे जायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे हे मोठ्या उद्योगांनाच सोबत घेऊन चालावं लागेल. आणि यांनी जे बिग पुश थिअरी मांडली 1943ला. मग पुढे आपल्याला पाहायला भेटतात भारतीय अर्थव्यवस्थेमधले पंचवार्षिक योजनांचा नियोजनाचा इतिहास भारताच्या संदर्भामध्ये. आतापर्यंत आपण बघितला जगाच्या संदर्भामध्ये, आता बघूया आपण भारताच्या संदर्भामध्ये. वेगवेगळ्या तज्ज्ञांनी काही वेगवेगळी मतं मांडली आहेत या ठिकाणी किंवा वेगवेगळे आयोग आपण याच्यामध्ये नेमलेले आहेत. तर आपली योजना कशी असायला पाहिजे, या नियोजनासाठी नियोजन केल्याशिवाय आपली अर्थव्यवस्था पुढेच जाऊ शकत नाही असं या ठिकाणी आहे. तर मग अशा प्रकारची नियोजन आपल्याला पहिली जे सभा भरलेली होती तेव्हाचे पंतप्रधान नेहरू जे आहेत तर हे अध्यक्ष दिसतात नियोजन आयोगाचे. गुलजारी लाल नंदा दिसतात आपल्याला पहिले नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष. तर ही सगळी कमिटी या ठिकाणी बसलेली होती. आता बघूया आपण एक एक करून आपले वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मत. आता आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी नियोजन म्हणजे काय? नियोजन नियोजन म्हणजे की आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी देशातील स्रोतांचा लक्ष्य गाठण्यासाठी देशातले जे काही स्रोत असतात, सोर्सेस, मग यामध्ये आपण पैशाच्या स्वरूपात स्रोत म्हणू किंवा नैसर्गिक स्रोत, पैसा किंवा नैसर्गिक स्रोत किंवा याच्यामध्ये मानवी संसाधन येईल. हे सगळे विविध प्रकारचे संसाधन याचा वापर आपण देशाच्या आर्थिक लक्ष्य किंवा उद्देश जे आहेत हे गाठण्यासाठी काय करतो किंवा कशा प्रकारे आपण त्याचा सुयोग्य आणि पुरेपूर वापर केला पाहिजे, या गोष्टींचा कसा सुयोग्य आणि पुरेपूर वापर केला पाहिजे. वापर म्हणजेच काय तर आपल्या अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे ज्यामध्ये आपण संसाधनं कशी असतात आपल्याकडे, ही मर्यादित संसाधनं असतात. ही जे स्रोत आहेत हे संसाधनं जे आहेत हे मर्यादित असतात आणि याचा वापर आपल्याला हा कसा करायचा असतो तर आपल्याला वापर हा याचा एकदम वाईज यूज करायचा असतो, समजदारीने वापर करायचा असतो. म्हणजेच हा सुयोग्य आणि समजदारीने वापर करायचा असतो. मग याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे असतं, याच्यासाठी आपल्याला नियोजन पाहिजे असतं. मग याच्यामध्ये लक्ष्य कोणती आहेत आपले, यामध्ये लक्ष्य असतात आपले रोजगार असतो, गरिबी, विषमता निर्मूलन असतं, सामाजिकता आपल्याला सक्षम करणे, समाज सक्षम करायचा असतो, सोयी सुविधा द्यायच्या असते समाजाला, आपल्याला सोयी सुविधा हे सगळं आपल्याला प्रोव्हाइड करायचं असतं या माध्यमातून. मग हेच याच्यामध्ये आपल्याला नियोजन याच्यासाठी आपल्याला पाहिजे असतं. मग नियोजनाच्यासाठी मग काय असतं, मग याच्यासाठी काहीतरी आपल्याला एक इन्स्टिट्यूशन लागेल, संस्था लागतील. मग ह्या नियोजनासाठी आपल्याला काय पाहिजे, संस्था. मग आता संस्था आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते 1950ला, ती म्हणजे नियोजन आयोग. हा नियोजन आयोग पाहायला भेटतो. आणि नियोजन आयोग अशाच प्रकारे मग आपल्याला राष्ट्रीय विकास परिषद पाहायला भेटते. राष्ट्रीय विकास परिषद या ठिकाणी पाहायला भेटते. आणि त्याच्यानंतर 1 जानेवारी 2015 रोजी आपल्याला नीती आयोग पाहायला भेटतो. नीती आयोग अशा काही इन्स्टिट्यूशन्स आपल्याला पाहायला भेटतात. मग नीती आयोग सुद्धा नियोजनच करते, पण पंचवार्षिक योजनांचं नाही. तर ते आता लॉंग टर्म त्यांचं नियोजन असतात. आता हे नियोजन आयोग जे आहेत हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहे. हे एक थोडं केंद्रीकृत योजना होती, केंद्रीकृत प्रकारची संस्था होती, पण आपल्याला कसं पाहिजे, डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे. आता हे तत्वच जे आहे पंचवार्षिक योजनांचं नियोजनाचं, हे तत्वच आपल्याला पाहायला भेटतं समाजवादामध्ये. आणि समाजवादाचं वैशिष्ट्यच काय, ते केंद्रीकरण, सगळ्या गोष्टींचं केंद्रीकृत आदेश या स्वरूपात असतं, ते आदेश दिले जातात त्याच्यामध्ये. मग अशाच प्रकारचे नियोजनाचे वेगवेगळे प्रकार पाहायला भेटतील पुढे. नियोजनाचे एक आदेशात्मक नियोजन आणि दुसरी म्हणजे एक सूचनात्मक नियोजन. अशा प्रकारचे नियोजनाचे प्रकार सुद्धा आपण पुढच्या काळामध्ये पाहणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. यामध्ये आता बघूया भारतामध्ये पंचवार्षिक योजनांची
सुरुवात आता आपल्याला दिसते सर विश्वेश्वरय्या योजना. सर विश्वेश्वरय्या योजना 1934 ला सर विश्वेश्वरय्या हे आपल्याला माहिती आहे अभियंता होते आणि यांना आपण अभियंता दिन म्हणून पण साजरा करतो असतो. यांचा जन्मदिन आपण सर विश्वेश्वरय्या यांचा. यांनी जबरदस्त मद्रास मध्ये खूप जबरदस्त काम केलेलं होतं. मद्रासचे दिवाण होते ते. मद्रास संस्थान, या मद्रास संस्थानाचे ते दिवाण होते. दिवाण, दिवाण नाही, दिवाण होते ते. आणि त्यांनी बऱ्याचशा यांच्या काळामध्ये नियोजनाचे यांचे कामं केले. यांनी विकास कामं, पायाभूत सुविधा बनवल्या, पायाभूत सुविधा काम केल्या, बरेच विकास कामं केली त्यांनी. विकास कामं, पुलं बांधले, जबरदस्त कामं केलेत त्यांनी त्यामध्ये. मग हे सगळं करत असताना त्यांना सुद्धा त्यांनी 1934 मध्ये काही असं एक सुचवलं. हा जो एक योजना जी आहे ही योजना त्यांनी एक सुचवली. त्याच्यामध्ये सरळ सांगितलं त्यांनी की तुम्हाला जर विकसित व्हायचं असेल तर आपल्यासाठी यासाठी नियोजनासाठी आपल्याला औद्योगिकीकरणावरती आपण फोकस केलं पाहिजे, उद्योगांवरती. मग ते सांगतात की इंडस्ट्रियलायझेशन करा किंवा संपून जा असं ते म्हणतात. मग नियोजन म्हणजे नियोजनाचं महत्त्व सांगतानाच ते असं सांगतात. आपण म्हणतो ना बऱ्याचदा की नियोजन करा किंवा संपून जा असं म्हटलं जातं त्यांच्यामध्ये. पण एक आहे त्यांनी मूळतः म्हटलेलं आहे की इंडस्ट्रियलायझेशन करा और पॉलिश, इंडस्ट्रियलायझेशन और पॉलिश असं त्यांनी सांगितलं आहे. मग यामध्ये औद्योगिकीकरणाला त्यांनी महत्त्व दिलेलं दिसून येतं. औद्योगिकीकरण यासाठी त्यांनी महत्त्व दिलं. त्यांचं एक बुक आहे, त्यांचं बुक आहे प्लॅन इकॉनॉमी ऑफ इंडिया. प्लॅन ऑफ इंडिया, प्लॅन इकॉनॉमी ऑफ इंडिया असं त्यांनी एक बुक लिहिलं. आणि या बुकमध्ये त्यांनी सांगितलं की औद्योगिकीकरणावर भर दिला पाहिजे. औद्योगिकीकरणावरती भर दिला पाहिजे असं सांगितलं. औद्योगिकीकरणावरती भर द्या, नाहीतर संपून जा असं त्यांनी त्या ठिकाणी निर्देश दिले या पुस्तकामध्ये. मग म्हणून आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला उद्योगांवरती भर देताना आपण दिसतो. म्हणून आता जे आहेत म्हणजे यामुळे काय होईल की औद्योगिकीकरणावरती जर भर दिला, याच्या मागचं कारण त्यांनी सांगितलं, जर औद्योगिकीकरणावरती भर दिला तर कृषीवरचं अवलंबित्व कमी होईल. कृषीवरील अवलंबित्व कमी होईल. कारण की कृषीमध्ये तेवढं इन्कम नसतं, तेवढं त्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी नसते त्या प्रमाणात. मग उद्योगामध्ये तेवढी प्रोडक्टिव्हिटी जास्त असते. मग ते कच्च्या मालावरती आपण प्रक्रिया करून पक्का माल बनवण्याच्या उद्योगांवरती आपण जास्त फोकस केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून कृषी पण कुठेतरी सस्टेन राहील असं आपल्याला पाहायला भेटेल. असं यांनी या ठिकाणी सांगितलेलं दिसून येतं आपल्याला. तर असा उद्योगांचं त्यांनी महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे या त्यांच्या बुकमध्ये. प्लॅन इकॉनॉमी ऑफ इंडिया असे आहेत. म्हणून यांना आपण नियोजनाचे जनक म्हणतो. भारतीय नियोजनाचे जनक असं आपण म्हणत असतो सर विश्वेश्वरय्या यांना. म्हणून यांच्याबद्दल थोडं व्यवस्थित लक्षात असलं पाहिजे. बऱ्याचदा प्रश्न विचारून झाले आहेत, त्याच्यामुळे यांना व्यवस्थित बघितलं पाहिजे आपण. त्यानंतर आपल्याकडे येतात एक FICCI फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स अँड इंडस्ट्री अशा नावाची एक संस्था आहे आजही आहे. ही संस्था भांडवलशाही लोकांची, भांडवलशाही लोकांची ही संस्था आहे. आता भांडवलशाही लोकांची संस्था यांचे अध्यक्ष जे आहे NR सरकार, NR सरकार हे या संस्थेचे अध्यक्ष होते तेव्हाचे. NR सरकार यांच्या अध्यक्षतेखाली एक ऑर्गनायझेशन होती. ही 1934 मध्ये यांनी एक नियोजन मांडलं या संस्थेने FICCI या संस्थेने एक नियोजन मांडलं. या नियोजनामध्ये भांडवलदारी संघटना होती आणि यांनी लेझी स्पियरला विरोध केला. यांनी मुक्त व्यापार जो आहे लेझी स्पियर, या लेझी स्पियरसाठी त्यांनी आपल्याला विरोध केलेला दिसतो. आता हे आहेत भांडवलशाही, तरी सुद्धा हे लेझी स्पियरला विरोध करतात. लेझी स्पियर
लेजिस्फिअरला हे विरोध करतात. मग हे लेजिस्फिअर तत्वज्ञान आपल्याला माहिती आहे, कुणी मांडलेलं आहे? ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ. या तत्वावरतीच भांडवलशाही उभी आहे. या तत्वावरतीच भांडवलशाही उभी आहे. मग हेच तत्व, आता हेच लोक भांडवलशाही असून सुद्धा हे लेजिस्फिअरला विरोध करतात. आणि हे तत्वज्ञान मांडलं ॲडम स्मिथने, आणि ॲडम स्मिथचे तत्वज्ञानाच्या आधारावरतीच भांडवलशाही उभी आहे. आणि हे सगळं असताना हे लोक भांडवलशाहीला विरोध करतात आणि सांगतायत पुढे म्हणतात की राष्ट्रीय नियोजन आयोग असावा असं यांनी सुचवलं आहे. हे सांगतात सूचना. राष्ट्रीय नियोजन आयोग म्हणतात. हे म्हणतात 1934च्या काळामध्ये राष्ट्रीय नियोजन आयोग असावा असं यांनी सांगितलं आहे 1934 मध्ये. त्यानंतर ते पुढे म्हणतात की केन्सवादाचा विचार करण्याचा सल्ला यांनी दिलेला आहे. केन्सवाद स्वीकारावा असं यांनी ब्रिटिश सरकारला सांगितलं. तत्कालीन जे ब्रिटिश सरकार होतं या सरकारला यांनी सल्ला दिला की केन्सवाद स्वीकारला गेला पाहिजे, जे की पाश्चात्य देशामध्ये एक मंदीचं सावट आलेलं होतं. मंदी आलेली होती. ही मंदी आपल्याला माहिती की 1929 मध्ये मंदी आली होती अमेरिकेमध्ये. मग या केन्समुळे काय झालं की यामध्ये मंदीचं हे दूर होले आणि तेजी यायला लागली होती. मग अशाच प्रकारे भारतामध्ये सुद्धा या केन्सवादाचा स्वीकार केला पाहिजे असा सल्ला या संस्थेने दिला यांना, ब्रिटिश सरकारला. मग अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण सल्ले या किंवा शिफारशी या समितीने किंवा या ऑर्गनायझेशनने केलेल्या आहेत. म्हणून महत्त्वपूर्ण ही ऑर्गनायझेशन पाहायला भेटते. मग अशा प्रकारे चर्चा आपल्याला सुरुवात झाली दिसते 1930च्या काळापासूनच आपल्या भारतामध्ये. नंतर येते काँग्रेस योजना, हरिपुरा अधिवेशन. ते पाहायला भेटते आपल्याला हरिपुरा अधिवेशन. या हरिपुरा अधिवेशनामध्ये हे अधिवेशन होतं 1938चं आणि इथेच मांडली गेली योजना काँग्रेस योजना. काँग्रेसच्या अधिवेशनात मांडली गेलेली योजना काँग्रेस योजना 1938 मधली आहे. याचे अध्यक्ष आपल्याला माहिती आहे सुभाषबाबू होते. आणि यावेळेस गांधींचं आणि सुभाषबाबूंचं चांगलं जमत होतं, यांचे संबंध चांगले होते. पण 1939चं जे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये त्यांचे मतभेद व्हायला लागले, मतभेद विविध कारणांनी. आणि सुभाषबाबू आपल्याला माहिती आहे की हे समाजवादी विचारसरणीचे होते. समाजवादी विचारसरणी यांच्यामध्ये होती सुभाषबाबू. आणि सोबतच नेहरूंची सुद्धा, सोशलिस्टच होते दोघे. पण नेहरू हुशार, नेहरूंनी गांधींची जवळीक साधून घेतली आणि सुभाषबाबू हे सेपरेट झाले. थोडे आत्मस्वाभिमानी होते, नाही होणार हमको भाई ऐसा वैसा. तो सुभाषबाबू नाही रहे उनके साथ में. तो 1939 मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि 1938ला हे हरिपूर अधिवेशनामध्ये आपल्याला पाहायला भेटतात की सुभाषबाबू हे गांधीजींच्या सोबत आहेत. आणि गांधीजींनी सांगितलं की आता इथे आपण राष्ट्रीय नियोजन आयोग स्थापन करायला पाहिजे. मग अशा प्रकारे आपण भारतीय राष्ट्रीय नियोजन आयोग स्थापन करण्याची एक त्या ठिकाणी सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. मग 1938 मध्ये अध्यक्ष या आयोगाचे अध्यक्ष आपल्याला माहिती, इथले काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषबाबू चंद्र बोस. मग आता एक लक्षात येईल आपल्याला, हा काळ जो आहे ना, हा काळ पुढे गेला. रशियामध्ये या जो आपला स्टॅलिन आहे, स्टॅलिनने 1928 मध्येच 85 योजना मांडलेल्या होत्या. म्हणून या सगळ्यांना माहिती होतं. आपण आत्ताच बघितलं भारताच्या संदर्भामध्ये, आता भारत जो आहे हा यांच्या जवळ आहे अगदी. आपण मॅपमध्ये आत्ताच बघितलं की भारत अगदी जवळ आहे. मग 1924, 38, 28 मध्ये इथे घडत आहे. 28 मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे 1928 मध्ये इथे आलाय समाजवाद किंवा तिथे आपल्याला भेटत पंचवार्षिक योजना, नियोजन आयोग, पंचवार्षिक योजना यांनी सांगितल्या. मग हा काळ जो आपल्याला पुढचा, मग तिथून 10 वर्षांनीच काँग्रेसचं अधिवेशन भरत आहे. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये प्रभाव पडणारच याचा. हरिपुरा अधिवेशनामध्ये 1938ला 10 वर्षांनी इथे प्रभाव दिसणार. आणखी चांगल्या गोष्टी इथे घडत होत्या सगळ्या या काळामध्ये. नेहरू सुद्धा इथून जाऊन आलेले, दौरा करून आलेले, पाहून आलेले सगळं की काय काय कसं कशा प्रकारे चालत आहे. मग यावर सगळं म्हटल्यावर इथे प्रभाव पडणारच. इथे प्रभाव पडला आणि मग काय झालं की आपण नियोजन समिती स्थापन करण्याची निर्मिती केली. यामध्ये नियोजन समितीची निर्मिती केली आपण. नियोजन समितीची निर्मिती, राष्ट्रीय नियोजन समिती.
राष्ट्रीय नियोजन समिती आपण निर्मिती केली. याची निर्मिती करून आपण सांगितलं आता आपल्याला नियोजनाची गरज असणार. मग इथून सुरुवात दिसते आपल्याला. नंतरच्या काळामध्ये जे काही आपण 1950ला नियोजन आयोग आणला, नियोजन आयोग जो आणला नेहरूंनी, तर याची मुळात याच्यामध्ये आहे आपल्याला माहिती आहे. तर याचे मग जे अध्यक्ष आहे, याचे अध्यक्ष ऑब्विसली कोण असणार, तर आपले पंडित जवाहरलाल नेहरू. हे याचे अध्यक्ष होते या समितीचे. मग नेहरू या समितीचे अध्यक्ष 1938ला. मग 1950ला ते साहजिकच आहे की भारतामध्ये सुद्धा नियोजन आयोग आणणार, कारण की त्यांना चांगलं माहिती होतं की नियोजन आयोग काय असतो. मग याचे अध्यक्ष होते आणि सदस्य याच्यामध्ये 15 सदस्य होते. या समितीमध्ये, आयोग नाही या समिती आहे, या समितीमध्ये 15 सदस्य होते आणि याचे 29 असे उपसमित्या होत्या. 29 उपसमित्या, याच्या 29 अशा उपसमित्या होत्या. अशा माध्यमातून हे काम नियोजनाचं चाललेलं होतं आणि सरकारला सुद्धा सूचना देण्याचं काम याच्यामध्ये पाहायला भेटतं. मग याचं महत्त्व जे आहे, महत्त्व सेकंड वर्ल्ड वॉर लागलेलं होतं, दुसरं वर्ल्ड वॉर लागलं होतं. या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये कमी झालं होतं महत्त्व कमी झालेलं होतं सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये. आता सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये महत्त्व कमी होण्याचं कारण ते सगळे लोक तिकडे गुंतलेले हे सगळं आणि सगळं काही युद्धामध्ये गुंतलेले असताना म्हणजे सगळं महत्त्व कमी झालं. आणि इकडे थोडं सुभाषबाबू इकडून निघून गेलेले सगळं आपल्याला दिसून येतात नंतरच्या काळात आणि सगळं फुटलेलं दिसतं समाजवादी विचारसरणी तिथून. मग 1945 नंतर पुन्हा महत्त्व वाढलं याचं. 1945 नंतर महत्त्व वाढले. 1945 नंतर याचं महत्त्व वाढलेलं आहे आणि याच्यातूनच आपल्याला नंतरच्या काळात नियोजन आयोग स्थापन झालेला दिसतो. अशा प्रकारे हरिपुरा अधिवेशनामध्ये आपण हे आपलं हरिपुरा अधिवेशन होतं, याच्यामध्ये महत्त्व आपल्याला दिसून येतं. मग त्याच्यानंतर ही एक बॉम्बे योजना फार महत्त्वाची आहे. याला मुंबई योजना किंवा बॉम्बे प्लॅन असं म्हणतो आपण. बॉम्बे प्लॅन 1944ला आला. मग यांनी सुद्धा सुचवलं की प्लॅन असायला पाहिजे. मग यालाच आपण टाटा बिर्ला प्लॅन पण असं म्हटलं. टाटा बिर्ला योजना, टाटा बिर्ला योजना सुद्धा म्हटलं गेलं याला, कारण की टाटा बिर्ला हे लोक याच्यामध्ये होते. मग तेव्हापासूनच ते सुरू झालं की काही एखाद्याने माजले कामं केले की जास्त कार्य मग घरचे म्हणायचे तू बाबू काय टाटा बिर्ला आहे का असं म्हणायचे ना. तर ते सगळं याच्यातून आलेलं दिसतं. टाटा बिर्ला, तू का टाटा बिर्ला आहे का, हे सगळे उद्योगपती घराणे, मोठमोठी घराणी होती टाटा बिर्लाची. आता हे याच्यामध्ये प्लॅनमध्ये कोण कोण लोक होते हे आपल्याला लोक पाहायला भेटतील या ठिकाणी. जमशेदजी टाटा दिसतात, जहांगीर रतनजी दादाभाई टाटा, जहांगीर टाटा या ठिकाणी पाहायला भेटतात. त्यानंतर घनश्यामदास बिर्ला आहेत. नंतर आहे अर्देशीर दलाल, त्यानंतर आहे श्रीराम कौस्तुभभाई लालभाई, अर्देशीर दाराफ श्रॉफ या ठिकाणी सदस्य आहेत. आणि त्यानंतर आहे सर पुरुषोत्तम दास ठाकूरदास आणि जॉन मथाई असे काही लोक, 8 लोकांची संस्था सदस्य होते. त्यामध्ये 8 सदस्य ही संस्था होती. यामध्ये लोक थोडे लक्षात ठेवले पाहिजे. तर थोडं पुढच्या काळामध्ये आपल्याला हे पण विचारण्याची शक्यता दाट आहे किंवा कोण नव्हते या प्लॅनमध्ये, तर हे लोक लक्षात प्रश्न असला तरी लक्षात असलं पाहिजे. यामध्ये जमशेदजी टाटाबॉय वगैरे, बिर्ला वगैरे, दलाल, त्यानंतर श्रीराम, त्यानंतर आहे श्रॉफ, लालाभाई, ठाकूरदास, त्यानंतर जॉन मथाई या लोकांची नावं लक्षात असली पाहिजे. या लोकांनी एक प्लॅन मांडला. आता प्लॅन मांडण्यामागचं कारण असं, हे सगळे कोण लोक आहेत, तर हे उद्योगपती लोक आहेत. उद्योगपती आहेत हे सगळे. आणि उद्योगपती काय असतात, हे भांडवलशाही असतात. आणि भांडवलशाही यांना भीती वाटते. भीती कशाची वाटते? समाजवादाची. समाजवाद किंवा साम्यवाद यांची भीती वाटत असते. का? कारण की यांचे जे सगळे उद्योग आहे, हे सगळे जे उद्योगपती आहे यांना भीती होती की आमचे आता सगळे उद्योग सरकारचे होऊन जातील का. यांना हे गांधीजींकडे जायचे 17 वेळा, गांधीजींकडे चक्रा मारायचे, गांधीजी हमारा कैसा होगा अभी, हमारे सब जो कंपन्या आहे वो तुम्हारी हो जाएंगी क्या. तर मग याच्या ठिकाणी म्हणायला लागले सगळे की नाही, गांधीजी म्हणत होते नाही तुमचं असं काही होणार नाही, आपण काहीतरी चांगला मार्ग काढूया याच्यातून, आपण एक मिक्स इकॉनॉमी सारखी गोष्ट आणूया. प्लॅन पण असेल आणि तुमचं पण असेल, म्हणजे सरकारी पण असेल आणि खाजगी पण असेल, दोन्ही आपण ठेवू. मग मिक्स असं काही आपण तयार केलेलं दिसून येतं पुढच्या काळात. मग हे लोक याच्यातूनच मग घाबरूनच एक काहीतरी नियोजन तयार करायला लागले. मग यांनी सरकार पुढे एक पर्याय ठेवला हा बॉम्बे प्लॅनचा.
बॉम्बे प्लॅनला सुद्धा विरोध झाला थोडा. मग याच्यामध्ये यांचा उद्योग काय असतील, याच्यामध्ये म्हणतील की आर्थिक विकासासाठी एक कृती आराखडा तयार केला यांनी, एक कृती आराखडा तयार केला आर्थिक विकासासाठी. आर्थिक विकासामध्ये काय महत्व देतील याला, याचं इकॉनॉमी आर्थिक विकास आराखड्याचा लॉंग फॉर्म हे जे आहे नाव जे आहे ते अ प्लॅन ऑफ इकॉनॉमी, अ प्लॅन ऑफ इकॉनॉमी, अ प्लॅन ऑफ इकॉनॉमी डेव्हलपमेंट फॉर इंडिया, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट फॉर इंडिया, डेव्हलपमेंट फॉर इंडिया नावाचा एक कृती आराखडा यांनी तयार केला. मग यांचा दृष्टिकोन काय होता, यांचा दृष्टिकोन, यांचा विकासाचा दृष्टिकोन काय होता, याच्यामध्ये महत्व देतील औद्योगिकीकरणाला महत्व देतील, तीव्र औद्योगिकीकरण, तीव्र औद्योगिकीकरणाला महत्व देतात. त्यानंतर हे म्हणतात की याच्यामध्ये जमीन सुधारणेला महत्व दिलं जातं, जमीन सुधारणा, जमीन सुधारणा, जमीन सुधारणा केली पाहिजे असं त्यांनी सुचवतात ते त्यांच्या समितीच्या माध्यमातून. त्यानंतर लघु उद्योग आणि व्यापार, लघु उद्योग याला पण महत्व दिलं पाहिजे म्हणतात ते, आणि व्यापार, व्यापार याला महत्व दिलं पाहिजे. या गोष्टी हे सुचवताना दिसतात या 8 लोकांची समिती. म्हणून अशा प्रकारे ही महत्वपूर्ण अशी समिती आहे. या लोकांची नावं याच्यामध्ये लक्षात असली पाहिजे, कोण कोण याच्यामध्ये होते, यांनी काय काय सुचवलं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग यांनी पुढच्या काळामध्ये दिसते आपल्याला गांधी योजना. मग गांधी योजना काय असेल त्याच्यामध्ये गांधी योजना दिसतात आपल्याला नारायणभाई अग्रवाल, नारायण अग्रवाल हे आहेत, नारायण अग्रवाल यांनी गांधी योजना सादर केली. या गांधी योजनेमध्ये काय असेल की अहिंसात्मक पद्धतीने असेल सगळं. मग याच्यामध्ये काय असेल की स्वयंपूर्णता, स्वयंपूर्णता म्हणजे खेड्यांच्या बाबत जास्त असेल याच्यामध्ये. त्यानंतर लघु उद्योगाला फोकस असेल, लघु उद्योग, याच्यामध्ये लघु उद्योगांना महत्व दिलं गेलं होतं. त्यानंतर दिसून येतं याच्यामध्ये ग्रामीण विकास, कुटीर उद्योग, ग्रामीण विकास, कुटीर उद्योग ह्या गोष्टींना यांनी महत्व दिलं गांधी योजनेमध्ये. ही गांधी योजना जी आहे साधारण 1944 ची गांधी योजना आहे, 1944 ला सादर केलेली गांधी योजना आहे. आणि हे नारायणभाई अग्रवाल यांचं नाव लक्षात ठेवा, नारायण अग्रवाल यांनी ही योजना सादर केली आहे गांधी योजना. या गांधी योजनेच्या माध्यमातून यांनी सांगितले की महात्मा गांधींना जे त्यांचे जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानानुसार आपली नियोजन असायला पाहिजे असं यांनी तत्व मांडले. यामध्ये गांधी योजनेमध्ये यांचा दृष्टिकोन असा होता. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये विकेंद्रीकरण, महत्त्व यांचं विकेंद्रीकरणावर खूप होतं. डिसेंट्रलायझेशन व्हायला पाहिजे, या डिसेंट्रलायझेशनला फोकस होती गांधी योजना. आणि गांधींचं तत्वच होतं ते ग्रामीण भागाकडूनच त्यांना विकास करायचा, खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजे असं तत्व होतं त्यांचं. मग हे आपल्याला पुढची योजना पाहायला भेटते जनता योजना. जनता योजनाचे जे सादर करतात ते म्हणजे मानवेंद्र रॉय, समाजवादी नेते किंवा साम्यवादी नेते आहेत ते मानवेंद्र रॉय. जबरदस्त तत्वज्ञान होतं मानवेंद्र रॉय यांचं. हे आहेत मानवेंद्र रॉय, M.N. रॉय असं त्यांना आपण म्हणत असतो. मानवेंद्र रॉय यांनी एक योजना मांडली, तिलाच आपण जनता योजना म्हणतो. ही जनता योजना त्यांनी 1945 ला मांडलेली आहे, जनता योजना. या जनता योजनेमध्ये त्यांनी सांगितले की मूलभूत सुविधा देणारे नियोजन असलं पाहिजे. नियोजन कसं असलं पाहिजे, मूलभूत सुविधा, मूलभूत सुविधा देणारं योजना असली पाहिजे. मूलभूत सुविधा देणारी ही योजना असली पाहिजे की विषमता निर्माण करणारी नको. याच्यामध्ये जेवढं लागते लोकांना तेवढंच देणारी एक योजना ही असायला पाहिजे. याच्यामध्ये मार्क्सवादी समाजवादाचा प्रभाव होता जास्त प्रमाणात. मार्क्सवाद आणि समाजवाद याचा प्रभाव, या गोष्टीचा प्रभाव या योजनेमध्ये मानवेंद्र रॉय यांच्या योजनेमध्ये होता. 1945 ही योजना होती. आणि याच्यामध्ये मुंबई योजनेला प्रतिक्रिया होती. जी मुंबई योजना बघितली आपण त्या योजनेला अशी प्रतिक्रिया होती.
मुंबई योजना, कारण की ते मुंबई योजनेला प्रतिक्रिया, कारण की मुंबई योजना आपण बघितली ती भांडवलशाही लोकांची योजना होती. मुंबई योजना भांडवलशाही, मग भांडवलशाही योजना होती, मग याला प्रतिक्रिया म्हणून तयार होणारच एक समाजवादी विचारसरणीच्या व्यक्तींनी मांडली, ते म्हणजे मानवेंद्र रॉय यांनी ही योजना तयार केली. त्याच्यानंतर आहे सर्वोदय योजना आपली. सर्वोदय योजना, सर्वोदय योजना मांडलेले व्यक्ती म्हणजे आपल्याला खूप महत्त्वाची व्यक्ती आपल्यासाठी समाजवादी नेते आहेत. हे सुद्धा समाजवादी नेते आहेत. JP जयप्रकाश नारायण, JP यांना JP म्हटलं जायचं, जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण हे आहेत जयप्रकाश नारायण. खूप महत्त्वपूर्ण भूमिका होती जयप्रकाश नारायण यांची बिहारमध्ये आणि सगळ्या संबंध देशामध्ये. जयप्रकाश नारायण यांचं योगदान जे आपल्याला स्वतंत्र भारतामध्ये खूप जबरदस्त पाहायला भेटते. आणि त्यात विशेष म्हणजे जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली होती, त्या आणीबाणीच्या काळामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी त्यांची फार महत्त्वपूर्ण भूमिका होती जयप्रकाश नारायण यांची. तर जयप्रकाश नारायण यांनी ही योजना मांडली, त्याला सर्वोदय योजना असं म्हणतात. यांच्यावरती प्रभाव होता गांधी आणि विनोबा. गांधी आणि विनोबांचा प्रभाव यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती होता. मग यांनी अशाच प्रकारची योजना मांडणार सर्वोदय योजनेमध्ये. मग अहिंसक पद्धतीने शोषण विरहित समाज असला पाहिजे. यांचं तत्वज्ञान काय म्हणलं यांनी? अहिंसक पद्धतीने शोषण विरहित समाज असला पाहिजे, असा समाज प्रस्थापित केला पाहिजे या योजनेमातून. याचं उद्दिष्ट हे आपल्याला होतं, असा समाज निर्माण करायचा आहे, निर्माण करणे असं यांचं उद्दिष्ट होतं याच्यामध्ये. मग याच्यामध्ये आपल्याला प्रभाव माहिती आहे की महात्मा गांधी आणि विनोबांचा होता. अशा प्रकारची जनता सर्वोदय योजना होती. जनता योजना बघितली आपण. जनता योजना कुणी मांडली तर मानवेंद्र रॉय यांनी मांडली. मुंबई योजनेचे 8 लोक आपल्याला लक्षात असले पाहिजे, उद्योगपती. ह्या सगळ्या महत्त्वपूर्ण योजना आहेत आपल्याला. आणि हरिपूर योजना वगैरे ह्या सगळ्या महत्त्वपूर्ण आहे. यानंतरच्या लेक्चरमध्ये पाहूया आपण नियोजनाचे प्रकार आणि विविध संस्था, ज्यामध्ये आपण संस्था पाहणार. त्यामध्ये असेल आपली महत्त्वाची योजना संस्था म्हणजे नियोजन आयोग असेल, त्यासोबत राष्ट्रीय विकास परिषद आणि नीती आयोग यावरती सातत्याने प्रश्न विचारले जातात. तर अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारे हे लेक्चर आहे, आपण बघितलं पाहिजे, याला व्यवस्थित बघितलं पाहिजे. तर या ठिकाणी थांबतो, भेटू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.